लहानपणीच्या त्या गोष्टी आठवतात का तुम्हाला? ज्या गोष्टी ऐकत ऐकत आपण झोपायचो. एक राजकुमारी असायची, तिला एखादा भयंकर राक्षस कैद करून ठेवायचा आणि मग अचानक एक हिरो यायचा जो त्या राक्षसाशी लढून तिला वाचवायचा. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो हिरो कितीही मोठं संकट असलं तरी शेवटी जिंकायचाच. लहानपणी आपल्याला त्या गोष्टी जादूसारख्या वाटायच्या, पण जसजसे आपण मोठे होतो तसतसं आपण त्या गोष्टींवर हसायला लागतो. आपल्याला वाटतं हे सगळं फक्त कल्पना आहे, खऱ्या आयुष्यात असं काही होत नाही. इथे कुठलाच हिरो येत नाही, कारण वास्तव खूप कठीण असतं. इथे प्रत्येक गोष्टीचं हॅपी एंडिंग नसतं. इथे संकटं खरी असतात, अपयश खरं असतं आणि वेदनासुद्धा खऱ्या असतात. पण मग प्रश्न असा निर्माण होतो, त्या गोष्टी निरर्थक होत्या का? आपण त्या ऐकायलाच नको होत्या का? नाही, कारण त्या गोष्टींमध्ये एक अत्यंत खोल आणि शक्तिशाली सत्य लपलेलं होतं. आणि ते सत्य असं आहे, खरा हिरो तो नसतो जो कधी पडत नाही, तर खरा हिरो तो असतो जो कितीही वेळा पडला तरी हार मानत नाही. जर तुम्ही एखादी गोष्ट मनापासून ठरवली तर अडचणी येणारच. लोक हसतील, परिस्थिती विरोधात जाईल, कधी स्वतःचं मन सुद्धा तुमच्या विरोधात उभं राहील. पण जो माणूस त्या सगळ्यांच्या विरोधात उभा राहतो तोच शेवटी स्वतःच्या आयुष्याचा हिरो बनतो. आणि मित्रांनो, आजच्या या मास्टर क्लासमध्ये आपण त्या गुप्त फॉर्म्युलाबद्दल जाणून घेणार आहोत, जो प्रत्येक महान हिरोच्या प्रवासामागे लपलेला असतो. तुम्हाला समजेल स्वप्नांच्या मागे धावताना कोणती संकटे येतात, भीतीवर विजय कसा मिळवायचा, मनाला कसं मजबूत बनवायचं आणि सामान्य माणूस स्वतःच्या आयुष्याचा हिरो कसा बनतो. तर तयार आहात का तुमच्या स्वतःच्या हिरो जर्नीला सुरुवात करायला? द कॉल टू ॲडव्हेंचर, प्रवासाची पहिली हाक. कल्पना करा, तुमचा जन्म एका अत्यंत श्रीमंत घरात झालाय. तुमच्याकडे पैसा आहे, लक्झरी आहे, जगातील प्रत्येक सुख तुमच्या पायाशी आहे. तुम्ही जे मागाल ते मिळतंय. सुरुवातीला हे आयुष्य स्वर्गासारखं वाटेल, पण काही काळानंतर हेच आयुष्य रिकामं वाटायला लागेल. कारण ज्या आयुष्यात संघर्ष नाही त्या आयुष्यात वाढ नाही. जेव्हा प्रत्येक गोष्ट सहज मिळते तेव्हा मोठं होण्याची भूकच मरून जाते. म्हणूनच कदाचित परफेक्ट आयुष्य अस्तित्वात नाही, पण एक गोष्ट नक्की अस्तित्वात आहे, स्वतःचं आयुष्य स्वतःच्या हाताने घडवण्याची ताकद. जगात हजार कारणं असली तरी तुम्ही तुमचं स्वप्न पूर्ण करू शकता. ॲनास्टेशिया सुआरेचा विचार करा. रोमेनियातून अमेरिकेत आलेली ही महिला इंग्लिशसुद्धा नीट बोलू शकत नव्हती. तिला पुन्हा लहान मुलासारखं अल्फाबेट शिकावं लागलं. पण पुढे जाऊन तिने ॲनास्टेशिया बेवर्ली हिल्स नावाचा जगातील सर्वात यशस्वी मेकअप ब्रँड उभा केला. किंवा पॉल ऑर्फेलिया, लहानपणी डिस्लेक्सियामुळे शाळेतून काढून टाकलेला मुलगा. पुढे त्याने किंकोज नावाची कंपनी सुरू केली आणि ती कंपनी अब्जावधी डॉलरमध्ये विकली गेली. कोणीच संकट मागून घेत नाही, पण संकट विचारून येत नाहीत. फरक एवढाच असतो, काही लोक संकटांसमोर तुटून पडतात आणि काही लोक संकटांनाच स्वतःची ताकद बनवतात. तुमची परिस्थिती काहीही असो, तुमच्यात तुमचं आयुष्य बदलण्याची ताकद आधीपासून आहे. प्रश्न फक्त एवढाच आहे, जर इतरांनी करून दाखवलं तर तुम्ही का नाही करू शकत? तुमचं कॉलिंग, तुमचं खरं ध्येय. प्रत्येक माणसाच्या आत एक वेगळी ताकद असते, पण बहुतेक लोकांना ती कधी सापडतच नाही, कारण ते स्वतःला ओळखण्यासाठी वेळच देत नाहीत. तुमचं कॉलिंग म्हणजे ती गोष्ट जी तुम्हाला जिवंत असल्याची जाणीव करून देते. ती गोष्ट जी करताना वेळ कसा जातो हे समजत नाही. ती गोष्ट जी तुम्हाला आतून आनंद देते. मायकेल ॲक्टन स्मिथ लहानपणापासून व्हिडिओ गेम्सच्या प्रेमात होता. लोकांना वाटायचा हा फक्त एक छंद आहे, पण मायकेलने त्या छंदाकडे दुर्लक्ष केलं नाही. त्याने त्याच पॅशनला करिअर बनवलं आणि माइंड कँडी नावाची कंपनी सुरू केली. त्यांनी तयार केलेला मोशी मॉन्स्टर्स हा गेम जगभर प्रसिद्ध झाला. त्याने स्वतःचं कॉलिंग ओळखलं आणि त्याच गोष्टीने त्याचं आयुष्य बदललं. तुमचं कॉलिंग काहीही असू शकतं, एखादा छंद, एखादी कला, एखादं स्वप्न. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जे काम तुम्हाला आतून जिवंत वाटायला लावतं तेच तुमच्या आयुष्याचं खरं ध्येय असू शकतं. द माइंड ऑफ अ हिरो, हिरोचं मन. जगातली सर्वात कठीण गोष्ट कोणती?
लोक? परिस्थिती? कमजोरी? नाही. सर्वात कठीण गोष्ट म्हणजे स्वतःची मानसिकता नियंत्रित करणं. तुमचा ॲटिट्यूड तुमचं आयुष्य बनवू शकतो किंवा उद्ध्वस्तही करू शकतो. लेन बीचली जगातल्या महान सर्फर्सपैकी एक होती. तिने 7 वेळा वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकली. पण जर सुरुवातीलाच तिने स्वतःच्या चुका पाहून हार मानली असती तर? जर प्रत्येक अपयशानंतर तिने स्वतःलाच दोष दिला असता तर? ती कधीच महान बनली नसती. कारण नकारात्मक विचार नकारात्मक ॲटिट्यूड तयार करतात आणि नकारात्मक ॲटिट्यूड माणसाला आतून कमकुवत बनवतो. एक हिरो कायम पॉझिटिव्ह असतो असं नाही, पण एक हिरो प्रत्येक परिस्थितीत स्वतःला पुन्हा उभं करायला शिकतो. जेव्हा लेन दुःखी असायची तेव्हा ती सर्फिंग करायची, कारण ते तिचं प्रेम होतं. तुम्हालाही जेव्हा आयुष्यात तोडायला लागेल तेव्हा त्या गोष्टीकडे परत जा जी तुम्हाला आतून आनंद देते, कारण हाच हिरोचा माइंडसेट असतो. द हार्ट ऑफ अ हिरो, हिरोचं हृदय. स्वप्न पाहणं सोपं आहे, पण त्या स्वप्नांच्या मागे धावणं ही जगातली सर्वात भयानक गोष्ट आहे. कारण त्यासाठी कम्फर्ट झोन सोडावं लागतं. तुम्ही अज्ञात रस्त्यावर चालायला लागता, जिथे काहीच निश्चित नसतं. आणि मग मनात प्रश्न सुरू होतात, जर मी फेल झालो तर? जर सगळं बिघडलं तर? लोक हसले तर? आणि हळूहळू तुमचं मन वर्स्ट केस सिनारिओस तयार करायला लागतं. पण सत्य हे आहे, भीतीवर विजय मिळवण्याचा एकच मार्ग आहे, तिला सामोरं जाणं. यशस्वी लोक घाबरत नाहीत असं नाही, ते घाबरूनही पुढे जातात. पहिल्यांदा सायकल चालवताना तुम्ही पडला होता ना, तरी पुन्हा उठलात, पुन्हा प्रयत्न केला आणि शेवटी शिकलात. आयुष्यही असंच आहे. भीती संपेपर्यंत थांबायचं नसतं, तर भीती सोबत पुढे जायचं असतं. आणि हाच खऱ्या हिरोचा गुण असतो. द वे ऑफ अ हिरो, हिरोचा मार्ग. जर तुमच्या प्रत्येक कृतीला परिणाम नसता तर तुम्ही कसे जगला असता? हा प्रश्न खूप खोल आहे, कारण प्रत्येक कृतीचं परिणाम असतात. तुम्ही कोणाला मदत करता किंवा कोणाला दुखावता, सगळं परत येतं. यशस्वी लोकांमध्ये एक गोष्ट समान असते, काइंडनेस. तुम्ही जगाला जे देता तेच जग तुम्हाला परत देतं. म्हणूनच खरा हिरो नम्र असतो. तो इतरांना खाली खेचत नाही, तर वर उचलतो. कारण त्याला माहिती असतं, अहंकार माणसाला आंधळं बनवतो, पण नम्रता माणसाला महान बनवते. द लॅबिरिंथ, यशाचा भूलभुलैया. यशाचा रस्ता सरळ नसतो, तो एका भूलभुलैयासारखा असतो, जिथे पुढे काय आहे हे तुम्हाला माहिती नसतं. कधी रस्ता बंद होतो, कधी चुकीचा निर्णय होतो, कधी सगळं संपल्यासारखं वाटतं. पण यशस्वी लोक एका गोष्टीमुळे वेगळे असतात, ते थांबत नाहीत. जर एक मार्ग बंद झाला तर ते दुसरा शोधतात. बिझनेस चालत नसेल तर स्ट्रॅटेजी बदलतात. परिस्थिती बदलली तर स्वतःला बदलतात. पण स्वप्न सोडत नाहीत, कारण त्यांना माहिती असतं, प्रत्येक डेड एंड म्हणजे शेवट नसतो. कधीकधी तो फक्त दिशा बदलण्याचा संकेत असतो. द सुप्रीम ओर्डील, सर्वात मोठी परीक्षा. प्रत्येक हिरोच्या आयुष्यात एक क्षण येतो, जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटतं. जेव्हा मन, शरीर, भावना सगळं थकलेलं असतं. J.K. रोलिंगला हॅरी पॉटरसाठी अनेक पब्लिशिंग हाऊसेसने रिजेक्ट केलं. ती तुटली होती. तिला वाटायला लागलं, कदाचित मी चांगली रायटर नाही. पण तिने हार मानली नाही आणि पुढे जाऊन तिच्या पुस्तकाने इतिहास घडवला. लेन बीचलीला क्रॉनिक फटीग सिंड्रोम झाला होता. तिचं शरीर पूर्णपणे थकलं होतं. पण तरीही ती हवाईला गेली आणि स्पर्धा खेळली. आणि त्याच वर्षी तिने वर्ल्ड टायटल जिंकली. कारण हिरो संकटांना एक्सक्यूज बनवत नाही, तो त्यांना चॅलेंज बनवतो. द रिवॉर्ड, खरा पुरस्कार. पावसानंतरच इंद्रधनुष्य दिसतं, तसंच संघर्षानंतर मिळालेलं यश सर्वात सुंदर वाटतं. रॉन्डा बर्नचं आयुष्य खूप कठीण होतं, पण द सिक्रेटमुळे तिचं आयुष्य बदललं. आणि तिच्यासाठी सर्वात मोठा क्षण कोणता होता माहितीये? जेव्हा तिच्या आईने तिला फोन करून सांगितलं,
आज मी शॉपिंग करताना प्राइस टॅग न पाहता कपडे घेतले. तो क्षण तिच्यासाठी पैशांपेक्षा मोठा होता. कारण खऱ्या यशाचा अर्थ फक्त स्वतःसाठी जिंकणं नसतं, तर आपल्या लोकांचं आयुष्य बदलणं असतं. अ लाईफ वर्थ लिव्हिंग. खरं अर्थपूर्ण आयुष्य. स्वप्न पूर्ण झाल्यावर तुम्हाला एक नवीन भावना जाणवते, कंपॅशन. आता तुम्हाला फक्त स्वतःसाठी जिंकायचं नसतं, तर इतरांनाही जिंकताना पाहायचं असतं. पीटर बरवॉश हा प्रसिद्ध टेनिस कोच होता. त्याने व्हीनस आणि सेरेना विलियम्ससारख्या खेळाडूंना ट्रेन केलं आणि त्याचं म्हणणं होतं, इतरांना मदत करणं हीच माझी सकाळची मोटिवेशन आहे. खरं महान आयुष्य तेच असतं जिथे तुम्ही इतरांना पुढे घेऊन जाता. कन्क्ल्युजन, अंतिम सत्य. मित्रांनो, या संपूर्ण हिरो जर्नीमधून आपण काय शिकलो? पहिली गोष्ट, कोणतंही स्वप्न अशक्य नसतं. दुसरी गोष्ट, तुमचं कॉलिंग शोधा. तिसरी गोष्ट, पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवा. चौथी गोष्ट, भीती असूनही पुढे चला. पाचवी गोष्ट, इतरांशी चांगलं वागा. सहावी गोष्ट, यशाचा रस्ता कधीच सरळ नसतो. सातवी गोष्ट, यश मिळालं तरी नम्र राहा. आणि शेवटची सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुमचं आयुष्य खरंच अर्थपूर्ण तेव्हाच बनतं जेव्हा तुम्ही इतरांना उभं राहायला मदत करता. लोक म्हणतात, ट्रस्ट द प्रोसेस. पण आजपासून आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, ट्रस्ट युअरसेल्फ. कारण तुमच्या आत आधीपासूनच ती ताकद आहे जी तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकते. स्वप्न पाहणं थांबवू नका, स्वतःवर विश्वास ठेवणं थांबवू नका, आणि एक दिवस तुम्ही स्वतःच्या आयुष्याचे खरे हिरो बनाल.